नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत 3 जून रोजी आलेल्या अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थीचे अद्भुत महत्त्व आणि संपूर्ण व्रतविधी. ही संकष्टी चतुर्थी खूप खास आहे कारण ती अधिक मासात आलेली आहे. या दिवशी केलेले व्रत अक्षय पुण्य देणारे मानले जाते. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करणारे. अधिक मासात येणारी ही चतुर्थी आणखी शक्तिशाली मानली जाते. या दिवशी श्रद्धेने व्रत केल्याने संकटे दूर होतात, घरामध्ये सुख शांती येते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. तर हे संकष्टीचे व्रत करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी शक्यतो पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत. या दिवशी उपवास तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक म्हणजे निर्जल म्हणजेच पाणी न घेता आणि दुसरा म्हणजे फलाहार करून. दिवसभर गणपतीचे नामस्मरण करा आणि मन शांत ठेवा. हे व्रत करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. तर संकल्प करण्यासाठी आपल्याला हातात पाणी, फूल आणि अक्षदा घ्या आणि मनात बोला, मी आज अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थीचे व्रत करत आहे. भगवान गणेश कृपा करून माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि यानंतर पाणी सोडा. संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला गणपतीचे पूजन करायचं आहे. यासाठी आपल्याला गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर त्याला फूल, दुर्वा, मोदक अर्पण करा, धूप दीप लावा आणि त्यानंतर आरती करा. शक्य असेल तर 21 दुर्वा अर्पण करा. दुर्वा ह्या भगवान श्री गणेशांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे आवर्जून दुर्वा अर्पण कराव्यात. हे करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्रजप करायचा आहे. तो म्हणजे ओम गणगणपतये नमः. ओम गणगणपतये नमः हा मंत्र आपल्याला कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आहे. यामुळे गणपतीची विशेष कृपा मिळते. हे व्रत करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रदर्शन. संध्याकाळी चंद्रदर्शन खूप महत्त्वाचे असते. चंद्राला अर्घ्य द्या, गणपतीची प्रार्थना करा आणि त्यानंतर हे व्रत सोडा. हे व्रत सोडताना मोदक किंवा गोड पदार्थ खा. हे व्रत केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, सुख समृद्धी वाढते, मन शांत आणि सकारात्मक राहते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हीही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर तुम्हीही हे व्रत श्रद्धेने करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.